जय शिवराय. मी दिव्या. आज मी मोरोशीच्या भैरवगडावर जात आहे. बघा, ट्रेक ऑलरेडी स्टार्ट झाला आहे. हॉटेलच्या लेफ्ट साईडून ट्रेक स्टार्ट होतो. जर तुम्हाला यायचं असेल तर जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर कल्याण मार्गे या. कल्याणवरून खूप साऱ्या बस अवेलेबल आहेत. नगरला जाणारी कोणतीही बस मोरोशीच्या स्टॉपवर सोडते. आणि जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर तुम्ही माळशेज घाटातून येऊ शकता. चला तर आता आपण आपला प्रवास बघूयात. मी 5 वाजता नेरळ स्टेशनवरून CSTला जाणारी ट्रेन पकडली. सकाळची थंडी आणि त्यात थोडंफार बरं देखील नव्हतं. त्यानंतर बदलापूर स्टेशनला उतरली, कारण तेथून मी कारने जाणार होती. नंतर आठवलं आपण घाईघाईमध्ये ब्लॉगची सुरुवातच केली नाही. तेथे वेळ असल्यामुळे मी ब्लॉगची सुरुवात केली, पण बॅकग्राऊंड नॉईजमुळे ते पण राहून गेलं. काही वेळाने कारचा प्रवास चालू झाला. त्यात मला थोडंसं टेन्शन आलेलं, कारण कारने प्रवास मी करत नाही. बदलापूरवरून आम्ही म्हसामार्गे गेलो आणि तिथे पोचताच नाश्ता करून घेतला. पुढे काही वेळाने सह्याद्रीची डोंगर रांग चालू झाली. एक वेगळाच आनंद भेटला. त्यात सकाळचे सूर्यकिरण ये-जा करत होते. तिथून मी वैशाखरेपर्यंत पोचली आणि कारमध्ये उतरून बाईकचा प्रवास स्टार्ट झाला. 10 मिनिटात आम्ही मोरोशीला पोचलो. मुंबईवरून 115 किलोमीटर आणि पुणेवरून 140 किलोमीटर मोरोशीचा भैरवगड आहे. हा एक बेस विलेज. रस्त्याला लागून असल्यामुळे येथे ट्रेकरचे हाल देखील होत नाही, कारण इथे येण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. ह्या हॉटेलच्या बाजूलाच वॉशरूम देखील आहे आणि त्याच्या डाव्या बाजूनेच ट्रेक चालू होतो. येथे मला एक बाबा दिसले. एकटेच निवांत बसले होते. मग म्हटलं एक आठवण म्हणून बाबांचा फोटो काढला आणि पुढची वाट पकडली. पुढे हे फूल दिसलं. त्याचा कलर एखाद्याचं लक्ष वेधून घेईल असा होता. तुम्हाला ह्या फुलाचं नाव माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. गुरांची आणि ग्रामस्थांची शेतात आणि जंगलात येण्या जाण्याची वाट असल्यामुळे वाटा 12ही महिने मळलेल्या असतात. त्यामुळे चुकण्याचा धोका अत्यंत कमी असतो. तसेच थोड्या थोड्या अंतरावर रिबीन लावलेली आहे. वाव, तुम्ही बघू शकता माझ्या मागे भैरवगड आहे. खतरनाक व्ह्यू कसला दिसतो, एकदम भारी. ज्यानी हा ट्रेक केला असेल त्यांना नक्कीच माहिती असेल किती थरारक आहे ते. मला असं वाटतं की जे बिगनर्स आहेत त्यांनी नाही यावं, ज्या प्रॉपर ट्रेकर आहे त्यांनी यावं, किंवा तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज करतात त्यांच्यासोबत येऊ शकता. तिथे काही प्रॉब्लेम नाही होत. पण थोडी प्रॅक्टिस असेल तर हा ट्रेक करा. आत्तापर्यंत तरी काहीच वाटलं नाही आहे, कारण का नॉर्मल ट्रेक आहे. पुढे जाऊन जेव्हा आपल्याला चढायचं आहे रोपणे वगैरे, तेव्हा काय ती स्थिती कळेल आपल्याला. मी घेईल व्लॉगमध्ये. 2-3 वर्षापासून मला भैरवगडावर यायचं होतं. खूप वेळा त्या रूटने मी गेली आहे. नेहमी त्याचा व्ह्यू बघत आली आहे लांबून. खूप दिवसापासून ट्राय केलं पण मला काही जमलं नाही आणि आज मी आली आहे. त्याच्यामुळे खूप वेगळा आनंद आहे मला. पण तितकीच सगळे सांगतात खूप कठीण आहे, तितकीच भीती पण आहे. बघूयात, मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करेल. हे बघा, इथे रिबीन लावली आहे. आम्हाला ट्रेक करायला लेट झाले. खूप लवकर ट्रेक स्टार्ट करायला पाहिजे होता. त्याच्यात मी मॉर्निंगला कधी ट्रेक नाही करत आहे. नेहमी म्हणजे फोटोवरून उतरते. तर माझ्यासाठी मोठा टास्क आहे हा. थोडंसं उन्हाच्या भरात चढणं. ऊन तर नाही आहे तरी पण. हे बघा काय भेटलंय मला, खेकडा. येराण अबोली. हे आहेत आमच्या मॅडम. मॅडम हाय करा. हाय एव्हरीवन. आज मॅडम सोबत ट्रेकला आली आहे. मॅडम चालल्यात औरंगाबादला. परत कधी भेटणार काय माहिती. लाईक करा, सबस्क्राईब करा. दिव्या तिकडे, मग आम्ही दोघी फ्रीचं प्रमोशन. हो, मॅडमकडे जाईल एक दिवस, मग तिकडचा व्लॉग वगैरे शूट करेल. पैठणला जाऊ. आता आम्ही पठारावर पोचलोय. पठारावर पोचल्यावर पहिले आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊन मग पुढचा ट्रेक स्टार्ट करू. समोरच आपल्याला भैरवगडाचं रौद्ररूप बघायला भेटतंय आणि आत्ता मेन आपला ट्रेक स्टार्ट होतोय. त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह मनात आहे की आज मी भैरवगडाचं ट्रेक करते किंवा मला तो आज अनुभवायला भेटणार आहे. ट्रेक करताना आपल्याला एवढे काही वाटा फुटलेल्या नाहीत. थोडंफार म्हणजे मिसगाईड होण्यासारखं जास्त चान्सेस नाही आहेत. जसं स्ट्रेट जातो आपण तसंच पठारावरून सरळ जायचं. सरळ जाऊन फक्त लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला, कारण का आपल्याला डाव्या साईडून वरती चढायचं आहे. इथून आपण वर चढतोय. वर चढून गेल्यानंतर आपण मेन टप्प्याकडे पोचणार आहोत, जिथे पायऱ्या आहेत आणि जिकडे रोपने आपण वरतीच जाणार आहोत.
हा छोटासा टप्पा आहे. हा टप्पा पार करून वर आल्यानंतर मी एक टाईम लॅप्स लावला. डोंगराच्या आड सकाळची किरणं ये-जा करत होती. खूप छान वाटत होतं, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी छोटंसं कॅप्चर केलं. आता आपण मेन लोकेशनला पोचलो आहे. म्हणजे हाच तो जो टप्पा आहे जिथून आपण सगळे घाबरतो, जिथे आपण थरारक म्हणतो, तो म्हणजे हा टप्पा. आणि ह्या पॅचपासून आपण वर जातोय ते एक रोपच्या साह्याने. तर तुम्ही कधी भैरवगडाचा ट्रेक करत असाल तर हा पॅच तुम्ही नेहमी रोपनेच करा. स्वतःचा रोप असू दे किंवा तिथे विलेजमध्ये लोक भेटतात त्यांचा रोप असू दे, पण सेटअप लावूनच वरती जा. तर तुम्हाला कसं वाटतं हे सगळं बघून? आता आपण रिस्की पॅच करून वर चढून आलेलो आहोत. आणि ह्या गडावर आपल्याला जेव्हा आपण वर येतो तेव्हा लेफ्ट साईडला पाण्याच्या टाक्या दिसतात. जवळपास 4-5 पाण्याच्या टाक्या मला दिसल्या. पूर्ण ट्रेक झाला आहे आता. जे रिस्की पॅच होतं, एकच पॅच रिस्की आहे, पण विदाऊट रोप येऊ नका. हा सेटअप भास्कर मेंगाळ आणि अशोक पोकळा यांनी लावला होता. आणि हे मुलं पूर्ण आठवडाभर हा सेटअप लावतात. त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून कोणत्याही दिवशी गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ह्या दिवशी आम्ही ट्रेकला येतो. ते पूर्ण आठवडाभर सेटअप लावतात. म्हणजे पूर्ण आठवड्यात आपण केव्हाही तो ट्रेक करू शकतो. फक्त सॅटर्डे संडे जायला पाहिजे असं काहीच नाही आहे. मी आता भैरवगडाच्या टॉपवर पोचली आहे. आपल्याला इथून नाणेघाट दिसतोय, तो बघा. आणि इकडे हे वऱ्हाडी डोंगर आहे. मला पण ॲक्च्युली नाही माहिती एवढं. हाय टॉपवरचा व्ह्यू. टॉपचा व्ह्यू बघून आता परतीचा प्रवास स्टार्ट केला आहे. आता थ्रिलवाला म्हणजे पॅच आला आहे. इथे शिवपिंड दिसते आपल्याला, हे बघा. आता आपण गड उतरत आहोत आणि आता मेन म्हणजे ती भीती निर्माण होणार आहे. उतरण्याच्या वेळेस सगळं आपल्याला खोल दरी दिसते, चढताना काय वाटत नाही कारण का आपण वर जात असतो. आणि आता मेन म्हणजे जो पॅच आहे तिथून आपल्याला भीती वाटणार आहे. बघूयात. येतात ते अवघड ट्रेक करून आलो आहे. आता थोडाफार पॅच बाकी आहे. थोडाफार म्हणजे 40% झाला असेल, 60% बाकी आहे. खूप तहान लागलेली, पाणी सगळं संपून गेलेलं आणि हे सह्याद्रीतलं पाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.